सोलापूरमधील ज्येष्ठ नेते आणि अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील यांनी एक वक्तव्य केलं आणि पुन्हा एकदा महायुती जागा वाटप हे सर्व चर्चेला उधाण आलं। राजन पाटील यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार दसऱ्याच्या मुहूर्तावर किंवा त्याच्या थोडं मागं पुढं सीमोल्लंघन करू शकतात आणि महायुतीतून बाहेर पडू शकतात असा त्यांचा अर्थ आहे। एकंदरीत अजित पवारांची घुसमट महायुतीमध्ये होते का आणि ते जर बाहेर पडले तर नेमके काय परिस्थिती होऊ शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील पाटील, लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले। त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच आपला अधिकार आहे असं सांगितलं आणि तो पक्ष आणि चिन्ह देखील त्यांना मिळालं। काही आमदार हे त्यांच्या सोबत आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांनी स्वतःचा आपला पक्ष आणि तुतारी चिन्ह घेऊन लोकसभा निवडणूक लढवली देखील। पण सध्याचा विचार करता महाराष्ट्रात बरेच मोठे नेते हे तुतारी हातात घेण्याच्याच मार्गावर आहेत। अजित पवार यांची महायुतीमध्ये घुसमट होतानाच दिसून येत आहे। महायुतीमध्ये त्यांना 70 ते 80 पेक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे। एकंदरीत त्यांच्या सोबत आलेले 40 आमदार आणि अपक्ष थोडेफार आमदार या सर्वांनाच तिकीट मिळावं अशी त्यांची मागणी आहे। पण सोबत अशी ही चर्चा आहे की अजित पवार सोबत आल्याने लोकसभेला महायुतीला तोटा सहन करावा लागला। यामुळे अजित पवार हे महायुती सोबत आल्याने फायद्यापेक्षा तोटाच असल्याने त्यांना बाहेर पडावंच असं संकेत हे अमित शहांनीच काही दिवसांपूर्वी दिले होते अशी ही चर्चा आहेच। पण अजित पवार बाहेर पडले तर नेमका फायदा आणि तोटा काय होऊ शकतो? अर्थमंत्री असताना त्यांनी बऱ्याच योजना जाहीर केल्या ज्या की ते स्वतः जनसन्मान यात्रा काढून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत। अजित पवार यांच्या सोबत असलेले काही आमदार ह्या 1-1.5 वर्षांमध्ये जर त्यांचं वर्तवणूक बघितली तर ते थेटपणे शरद पवारांना अंगावर घेताना दिसून येत नाहीत। म्हणजेच त्यांची भूमिका त्यांनी सावध ठेवली। 1.5-2 वर्षामध्ये भरघोस निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणलेला आहेच, पण शरद पवारांवर न टीका केल्यामुळे पुन्हा त्यांना शरद पवार गटामध्ये जाण्याचा मार्ग रिकामाच आहे असं म्हटलं जातं। म्हणजे दोन्ही दगडावर त्यांनी पाय ठेवलेले दिसून येतातच। सोबत अजित पवार जर बाहेर पडले तर त्यांच्या समोर कोणते पर्याय असतील हेही राजन पाटील यांनी सांगितले। पहिला पर्याय म्हणजे शरद पवार यांच्या सोबतच ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरू शकतात, जो की सध्याच्या परिस्थितीनुसार अशक्य असा मानला जातो। दुसरा पर्याय ते स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरू शकतात, पण त्यांची ताकद महाराष्ट्रात फक्त काही मर्यादित जागांपुरतीच दिसून येते। त्यामुळे हा दुसरा पर्याय घेतील का यावर प्रश्नचिन्ह आहेच। तिसरा पर्याय तो म्हणजे जी महाराष्ट्रात तिसरी आघाडी होऊ घातले, या तिसरी आघाडीला सर्वांना एकत्र घ्यायचं आणि त्याचं नेतृत्व अजित पवार हे स्वतः करतील आणि यामुळे एकंदरीत तिसरी आघाडीलाही बळ मिळेल, अजित पवार यांनाही ताकद मिळेल आणि म्हणावेसे उमेदवार त्यांचे निवडून येऊ शकतात। आगामी काळामध्ये ज्या वेळेला सत्ता संघर्ष उद्भवेल त्यावेळेला त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते। हा पर्याय अजित पवार घेतील का हेही पाहावं लागेलच। आणि आणखीन एक धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात। हे कितपत योग्य ठरू शकतं हे येणारा काळच ठरवेल। एकंदरीत काय अजित पवारांची घुसमट महायुतीमध्ये होते का? अजित पवार वेगळं लढू शकतात का किंवा तिसरी आघाडी स्थापन केले त्याचं नेतृत्व करू शकतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। महायुतीतून अजित पवार बाहेर पडल्यानंतर महायुतीला त्याचा फायदा होईल की तोटा होईल हेही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।